नमस्कार, माझं नाव अमेय सुरेश मांजरेकर. मी आपल्यासमोर आज नेत्यांची काही नावं नेत्यांचे अभिनय करणार आहे. नेत्यांचा असा अभिनय: पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर राजसाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मी थोडंसं नाट्य रूपात दाखवणार आहे. पहिले आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र साहेब मोदी. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूँ, जो संविधान में काम करना आता है उतना मैं काम करते ही रहूँगा, उतना ही काम ऐसे ही कर। मेरे खिलाफ संविधान में एक शर्त नहीं होगी, जो संविधान तो पूर्ण होगी। ये मेरी जनता को कोटि कोटि प्रणाम। माननीय एकनाथ साहेब शिंदे. जमलेल्या आईनं आज लाडकी बहीण योजना काढण्यामध्ये माझा जो उद्देश होता तो पूर्ण होणार आहे. ही माझी कल्पना मी साधणार आहे. लाडकी बहीण योजनामध्ये अरे आमच्या ताईंनो बहिणींनो माझ्यांना कळकळून विनंती आहे की आज काही करून तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ उठावा आणि लाडकी बहीण योजनामध्ये तुम्ही तुमचे कर्तृत्व दाखवावे. हे माझे सिद्ध उदाहरण आहे. लाडकी बहीण योजना काढण्यामध्ये माझा उद्देश आहे. हे माझ्या आया भगिनी आहेत ज्यासाठी लाडकी बहीण योजना मी काढली आहे ती मान्य करून घ्या. माननीय देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अरे सापाच्या पिल्लांना, तुम्ही काय करता? तुम्हाला काय कळते का? सापाचे पिल्लांनो, भेकड्यांनो, काय कळते तुम्हाला? तुमच्या शरीरामध्ये आज काय चालले आहे? तुमच्या न्यूट्रिलाइनमध्ये काय चाललो आहे? आज तुम्ही काय करता? तुम्ही कुठे जाता? तुम्ही कुठे काय वावरता? खाल मध्ये जिथे खाता तिथे हाकता. हे तुमचे ध्येय. माननीय राजसाहेब ठाकरे. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनीनो, मातांनो, आज पेटलेला मराठी माणूस, चवताळलेला मराठी माणूस, या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाने उठलेला मराठी माणूस, महाराष्ट्र लढलेला महाराष्ट्र आहे. जे जे काय मिळवलं ते लढवून मिळवलेलं आहे. महाराष्ट्राच्या वाट्यावर जाण्याचा प्रयत्न करू नका. तिसरा शिवरायांचा सगळे भस्म होऊन झाले. तामिळमध्ये बघा, तामिळ यस, इंग्लिश यस, तामिळ हिंदी नाही. फुल्ली जातील का साहेब? आमचे सगळे साहेब लोक आपल्या रंग्यावर करून काय करतात तुम्ही? तुम्हाला काय कळते? काय कळतं काय तुम्हाला? काय वाजवायचे ना दोन ह्याचे काय नागरे आवाज काढा पहिले. साहेब लोक असे करतात तसे करतात. घरी जाऊन वरण भातच जेवाल ना. आज काय करावं? हे युपी बिहारचे भैये लोक भरले इथे. या भैये लोकांना हटवायचं सोडून आज मराठी भाषेवर नुसते अस्मितेवर बोलत बसतात. हे करतात, मैं एमपी करेंगा, मैं एमपी करूंगा, परत काहीच नाहीत. आणि आनंदी सगळे मराठी आया बहिणींना मी स्वागत समजून जातो. हा राज सागर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचं कोणी वाईट करणार नाही. धन्यवाद.